जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। ग्रामविकास अधिकारी यांचा ग्रामसभांवर बहिष्कार। जळगाव घटनेचे जिल्ह्यात पडसाद। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद आता वर्धा जिल्ह्यातही उमटले। या घटनेचा तीव्र निषेध करत वर्धा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। 18 ऑगस्टपासून वर्धा जिल्ह्यातील नियोजित ग्रामसभा स्थगित करण्याची मागणी संघटनेने केली आहे। संबंधित सरपंचांनी ग्रामसभा स्थगित करण्यास नकार दिल्यास ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभा घेण्यास असमर्थ असल्याचे लेखी कळवणार आहे। ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ग्रामसभेदरम्यान होणारी शिवीगाळ, धमकी, धक्काबुक्की आणि मारहाणीच्या घटनांवर प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे। ग्रामपंचायत अधिकारी हा शासनाच्या विविध योजना आणि प्रशासनाच्या गाव पातळीवरील महत्त्वाचा दुवा आहे। समाजकंटकांनी त्यांना मानसिकदृष्ट्या खूप टॉर्चर केलं आणि चुकीच्या पद्धतीने चुकीची माहिती मागून जी कायद्यात बसत नसताना, कायदेशीर नसताना कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूने स्वतः कायदा हातात घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेले। अंगावर धावून जाण्याने त्यांना जी धक्काबुक्की केली त्या मानसिक त्रासातून आणि त्यांना झालेल्या धक्काबुक्कीतून ते पहिलेच हार्टचे पेशंट असल्यामुळे त्याचं ही एक प्रकारे आमच्या नजरेतून तरी ती हत्या झालेली आहे। आणि त्या पद्धतीने आम्ही सगळ्या राज्य संघटनेने, जिल्हा संघटनेने आणि त्याच्या नातेवाईकांनी पवित्रा घेतला आणि त्यानंतर त्यानुसार पोलीस स्टेशनने सहकार्य केलं आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। अजूनही त्या ठिकाणी काही जे कलम लागतील तर ते कलम लावण्यासाठी जिल्हा संघटना आग्रही राहील आणि त्यानुसार त्यांच्यावर संबंधित कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। आणि भविष्यामध्ये अशा चुकीच्या घटना घडू नये म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे। राज्य युनियनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 28,581 ग्रामपंचायतींना यापुढे कुठल्याही ग्रामसभेला ग्रामपंचायत अधिकारी सचिव म्हणून कामकाज पाहणार नाही। ग्रामसभांवर आम्ही आता तातडीने बहिष्कार टाकलेला आहे। ग्रामसभा ही जनता आणि शासन यांना जोडणारा दुवा आहे, परंतु त्यात तसं न राहता आज तो राजकीय आखाडा झालेला आहे। वैयक्तिक वैमनस्य बदला घेण्याचा तो आखाडा झालेला आहे आणि विकासाचा मुद्दा बाजूला राहतो आणि फक्त राजकारणाने प्रेरित झालेल्या ग्रामसभाचं व्यासपीठ हे त्यांना फक्त एकमेकाचा वचपा काढणे, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देणे, त्यांना शिवीगाळ करणे यासाठीच त्याचा व्यासपीठाचा उपयोग केला जातो। म्हणून त्या ग्रामसभा बंद करण्याचा आमचा हेतू राहील आणि त्यासाठी आम्ही भविष्यामध्ये मोठा लढा उभारणार आहोत आणि वेळ पडली तर हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा त्या पद्धतीने दाखल करणार आहोत। आणि जोपर्यंत ह्या ग्रामसभांमध्ये दुरुस्ती शासनाची होत नाही, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळत नाही, पोलिसांच्या संरक्षणाखाली त्या ग्रामसभा होत नाही, तोपर्यंत आम्ही ग्रामसभाचं आयोजन करणार नाहीत। त्यामुळे त्यांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी प्रशासनाचीच आहे। या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील ग्रामसभांबाबत प्रशासन आता काय भूमिका घेणार आणि ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या या निर्णयामुळे ग्राम पातळीवरील कामकाजावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।